नमस्कार, मी श्रुती कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्याला बनवायची आहे कांद्याची कढी. ही कढी बनवताना मला माझ्या लहानपणीची खूप खूप आठवण आली. आमच्या कसबा पेठेतल्या घरी अचानक पाहुणे यायचे. एकदा तर घरात भाजी पण नव्हती आणि ऐन 12च्या ठोक्याला पाहुणे मंडळींचं आगमन झालं. माई म्हणजे माझी आई म्हणाली, काळजी करू नका, मी अशी कढी बनवते ना की सगळे बोट्या चाखत राहतील. काळजी करू नका म्हटल्यावर मी तर बघतच राहिले तिच्याकडे. अगं काय काय लागतं साहित्य यासाठी एवढी चविष्ट कढी बनवायला? तर त्यावर तिने सांगितलं, पाव कप आंबट दही, 1 टेबलस्पून बेसन, 1 मोठा कांदा, 1 हिरवी मिरची, 2 टेबलस्पून कोथिंबीर, मोहरी आणि जिरं 1 चिमूट, कढीपत्त्याची 5 ते 7 पानं, मेथीचे दाणे, सुंठ पावडर, दालचिनी पावडर आणि हिंग अर्धा चिमूट, क्रश लसूण 1 टेबलस्पून, रिफाईंड तेल आणि बटर 1 टेबलस्पून, आलं पेस्ट अर्धा टीस्पून, हळद 1 चिमूट, बारीक मीठ चवीनुसार. आज तीच कढी मी जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, पण मला माझ्या आईची खूप आठवण येते आज. तर आजचा एपिसोड मी तिला समर्पित करते. सगळ्यात आधी एका खोलगट बाउलमध्ये पाव कप आंबट दही घेतलं. त्यात 1 मोठा चमचा हरभरा डाळीचं पीठ, ज्याला आपण बेसन असं म्हणतो, ते घातलं. अर्धा चिमूट हळद घालून चमच्याने एवढं छान फेटलं की ते मऊ गुळगुळीत झालं. नंतर मात्र जरुरीपुरतं पाणी घातलं आणि फेटरने त्यातल्या उरल्या सुरल्या गाठीसुद्धा मोडून काढल्या. एकही गाठ शिल्लक राहिली नाही. माई नेहमी म्हणायची, कढीची सुरुवात जितकी छान तितकी चवही छान. तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे कढीसाठी दही बेसनाचं छान बॅटर तयार झालं. 1 मोठा कांदा घेतला. कांद्याचा शेंडा आणि बुडखा काढून घेतला. त्याला शेतातले काळे पिकाचे डाग लागलेले असतात, हातही काळे झालेले असतात, म्हणून एका छोट्या पातेलीत थोडं पाणी घेऊन कांदा स्वच्छ धुवून घेतला. म्हणजे त्यातली घाण आणि काळे डाग सगळे निघून गेले. कांदा स्वच्छ तर झालाच, पण त्यातला उग्रपणासुद्धा निघून गेला. कांदा धुतल्याचं काळपट पाणी टाकून दिलं आणि कांदा पुसून घेतला. कोरडा झाला की त्याचे बारीक काप करायला सुरुवात केली. माई नेहमी म्हणायची, स्वयंपाकघरात पदार्थ कमी असले ना तरी प्रेम आणि योग्य पद्धत असेल ना तर साधा कांदाही राजासारखा लागतो. तुम्ही पाहू शकता, एका मोठ्या कांद्याचे एवढे बारीक काप होतात. 5 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात चांगल्या ठेचून घेतल्या. 5 पाकळ्यांचा बरोबर 1 मोठा चमचा क्रश होतो. एका हिरव्या मिरचीला बरोबर मध्यभागी कट दिला. ही अशी तयारी असायची माईची. एका बाजूला गॅसवर कढई तापत होती. तापलेल्या कढईमध्ये 1 चमचा रिफाईंड तेल घातलं. माई मात्र नेहमी शेंगदाणा तेल वापरायची. मी मात्र नेहमीच त्यामध्ये 1 चमचा बटर ॲड करते आणि त्या स्पॅच्युलाने छान विरघळवून घेते. आता कढईत तडतडली चिमूटभर मोहरी, चिमूटभर जिरं आणि अर्धा चिमूट मेथीचे दाणे. तडतडू दिलं त्याला छान. मग त्यात विराजमान झाला आजच्या पदार्थाचा मुख्य होस्ट, चिरलेला कांदा. चांगला बदामी रंग येईपर्यंत परतला त्याला. जसजसा कांदा सोनेरी होत गेला तसतसा सगळ्या घरभर सुगंध दरवळला आणि सगळे स्वयंपाकघरात जमले. घातली 1 हिरवी मिरची, 7-8 कढीपत्त्याची पानं आणि 1 मोठा चमचा ठेचलेला लसूण. पुन्हा एकदा परतायचं, कारण कांदा लसूण शिजायला हवा. मी प्रत्येक वेळी विचारायची, माई फोडणीतच का व मिरची आणि कढीपत्ता नाही घालत, आधी कांदा कसा घालतेस? तर म्हणायची, त्याचा हिरवा रंग कढीत उठावदार दिसला पाहिजे ना, आधीच घातला तर तो फिका दिसतो. परतल्यावर अर्धा छोटा चमचा आलं पेस्ट घातली. स्पॅच्युलाने सगळ्यात मिक्स करून घेतली. पावसाळा असल्यामुळे अर्धा चिमूट सुंठ पावडर, अर्धा चिमूट दालचिनी पावडर, अर्धा चिमूट हिंग आणि अर्धा चिमूट हळद घातली.
गॅस मध्यम आचेवर केला आणि हे सगळे घटक कांद्यामध्ये एकजीव करून घेतले. परतलेल्या कांद्यात थोडं पाणी घातलं आणि वाफ येण्यासाठी मिनिटभर झाकण ठेवलं. मिनिटभराने झाकण काढलं. कांदा लसूण फोडणीत व्यवस्थित शिजलेला दिसला. पिवळ्या धमक फोडणीत हिरवागार कढीपत्ता आणि मिरची. दही बेसनाचं केलेलं बॅटर घातलं त्यात. बाऊलला चिकटलेलं बॅटरसुद्धा पाणी टाकून निपटून घेतलं. गरजेनुसार पाणी घालून सतत हलवत राहिले, त्यामुळे कढी फाटली नाही अजिबात. माईचा हा नियम मात्र मी अजूनही फॉलो करते. सगळ्यात शेवटी मी अर्धा चमचा मीठ घातलं. तुम्ही मात्र आपापल्या चवीनुसार घालू शकता. गॅसची फ्लेम मोठी केली. मनसोक्त कोथिंबीर घातली आणि सतत हलवत राहून फक्त एक उकळी काढली. कढी सर्व करताना प्रॉब्लेम येऊ नये म्हणून स्पॅच्युला बाजूला ठेवला आणि इथे मी खोलगट डाव घेतला. अशा प्रकारे कढीला उकळी आल्यावर लगेचच मी गॅस बंद केला. वरून एक छोटीशी लाल तिखटाची फोडणी तापलेल्या कढल्यात घातलं. अर्धा चमचा तेल. तेल तापल्यावरती फक्त अर्धा चिमूट हिंग आणि अर्धा चिमूट काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आणि लगेचच गॅस बंद केला. गरमागरम कढी पॉटमध्ये घातली आणि मस्त लाल तिखटाची फोडणी घालून वरून गार्निशिंग केलं. तुम्हीही कांद्याची कढी नक्की आपापल्या घरी प्रेमाने बनवा आणि आनंदाने खा. अशाच प्रेमळ, पारंपरिक आणि चविष्ट रेसिपींसाठी कुक विथ ग्रॅनीला सबस्क्राईब करा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आणि हलकीशी कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू व्हेरी मच.